नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला अग्रवन. आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धामुळे कापसाचे बाजारभाव दबावात आलेले आहेत. याचा परिणाम कापसाच्या दरावर होतोच आहे. तर दुसरीकडे आपल्या देशामध्ये CCI कमी दरात कापसाची विक्री करते. या सगळ्या घडामोडींमुळे आपले कापसाचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. आता CCIचा कापूस खरेदीचा आधार होता, पण उद्या CCIच्या कापूस खरेदीचा शेवटचा दिवस आहे. जरी मुदत 15 मार्चपर्यंत असली तरी देखील शनिवार रविवारी CCIची कापूस खरेदी बंद असते. त्यामुळे शुक्रवार हा शेवटचा दिवस असणार आहे. आता अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबलेले आहेत. मुदतवाढीमध्ये देखील बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झालेला नाही आहे. त्यामुळे शेतकरी मुदतवाढीची मागणी करतायत. मग आता या वाढलेल्या मुदतीमध्ये नेमक्या कापसाची किती खरेदी झाली, आतापर्यंत किती खरेदी झाली, या मुदतवाढीचा आपल्या शेतकऱ्यांना किती फायदा मिळाला आणि कापूस बाजारामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की CCIनं यंदा कापसाची खरेदी लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. CCIनं जाहीर केलं होतं की 27 फेब्रुवारीपासून कापसाची खरेदी बंद होणार आहे. परंतु सगळ्याच राज्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती. अनेक मुख्यमंत्र्यांनी देखील मागणी केली होती की CCIनं कापूस खरेदीला मुदतवाढ द्यावी. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र लिहिलं होतं, पण त्यांनी एप्रिलच्या शेवटपर्यंत मुदतवाढीची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्ष CCIनं 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता आपल्याला असं वाटतं की 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली, परंतु झालं असं की होळीचा सण होता, त्यामुळे 3-4 दिवस सगळ्या सुट्ट्यांचा कालावधी आला, म्हणजे शनिवार रविवार, त्यानंतर होळी आली आणि कापसाची प्रत्यक्ष खरेदी बहुतांशी खरेदी केंद्रांवरती 5 मार्चनंतरच सुरू झाली होती. म्हणजेच 5 मार्चपासून प्रत्यक्ष खरेदी सुरुवात झाली. उरले 10 दिवस. आता या 10 दिवसांमध्ये देखील शनिवार आणि रविवार सुट्ट्यांचे असे 4 दिवस आले. म्हणजे 7 आणि 8 मार्चला शनिवार आणि रविवार होता, त्यामुळे कापूस खरेदी झाली नाही. आता पुन्हा 14 आणि 15 मार्चला शनिवार आणि रविवार आहे, त्यामुळे या 4 दिवसांमध्ये खरेदी झाली नाही. म्हणजे 10 दिवसांमधले 4 दिवस सुट्ट्यांमुळे खरेदी बंद होती. त्यामुळे कापूस खरेदी केवळ 6 दिवस झाले. आता या 6 दिवसांमध्ये खरेदी केंद्रांवर सगळ्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झालेला नाही आहे. अनेक शेतकरी आजही कापूस विक्रीची वाट बघतायत. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापसाचे बाजारभाव सुधारतील, तशी परिस्थिती देखील दिसत होती. परंतु अचानक CCIनं कापूस विक्रीचा निर्णय घेतला. सरकारनं अतिरिक्त लांब धाग्याचे कापूस शुल्कमुक्त केले. या सगळ्या घडामोडींमुळे जे शेतकरी तेजीच्या अपेक्षेने थांबले होते त्यांचा हिरमोड झाला. कापूस बाजारभाव देशामध्ये कमी झालेले आहेत. अनेक शेतकरी थांबले होते कारण पुढे तेजी दिसत होती. परंतु सरकारचा निर्णय आणि CCIची कापूस विक्री यामुळे ही तेजी गेली आणि सध्या बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहे. सध्या कापसाला बाजारामध्ये 7,300 रुपयांपासून ते 7,900 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. गुणवत्तेनुसार कमी अधिक भाव आपल्याला बाजारामध्ये दिसून येतोय. परंतु 8,110 रुपये जो हमीभाव आहे त्या दरम्यान आपल्याला बाजारभाव दिसून येत नाही आहे. म्हणजे हमीभावापेक्षा कमीच बाजारभाव आहे. आता CCIची खरेदी उद्या शेवटचा दिवस असणार आहे, त्यानंतर बंद होणार आहे. याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. आतापर्यंत CCIनं 104 लाख गाठींची खरेदी केली आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये 105 लाख गाठींची खरेदी केली होती. म्हणजे यंदाची जी काही अंतिम आकडेवारी असेल ती कदाचित 19-20 पेक्षा जास्त असू शकते. म्हणजे यंदाच्या हंगामातली कापसाची खरेदी ही विक्रमी पातळीवर पोहोचू शकते अशी सध्या तरी शक्यता आहे. परंतु जेव्हा शनिवारी किंवा रविवारी किंवा कदाचित पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला CCIकडून अंतिम खरेदीची आकडेवारी पुढे येईल, तेव्हा स्पष्ट होईल की नेमकी खरेदी किती झालेली आहे. गेल्या वर्षी CCIनं 100 लाख गाठींची खरेदी केली होती. आता गेल्या वर्षीचा कापूस CCIनं जवळपास विकलेला आहे. थोडाफार प्रमाणात कापूस शिल्लक आहे. यंदाच्या हंगामातला देखील कापूस CCIनं मोठ्या प्रमाणात विकला आहे. 19 जानेवारीपासूनच यंदा CCIनं कापसाची विक्री सुरू केली होती. कापसाचे भाव देखील 2-3 वेळा कमी केले, त्यामुळे आपल्या कापसाचे देखील भाव कमी झाले होते. CCIनं आतापर्यंत 17,50,000 गाठींची विक्री केलेली आहे. आता CCIच्या कापूस खरेदीला देखील व्यापारी आणि उद्योगांकडून कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं CCIचं म्हणणं आहे. त्यातल्या त्या युद्धामुळे आता कापड आणि कापूस आयात निर्यातीवरती काही प्रमाणात परिणाम होतोय. त्यामुळे देखील कापसाच्या दरावरती दबाव असल्याचं काही निर्यातदारांचं म्हणणं आहे. एकंदरीत सध्याची परिस्थिती ही कापूस बाजारावर दबाव कायम राहील असं दिसून येतंय. परंतु त्यातच CCIची खरेदी आता बंद होणार आहे. आपण जर राज्याने या CCIच्या खरेदीचा आढावा घेतला तर महाराष्ट्र कापूस खरेदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर गेल्या वर्षीप्रमाणे साहजिकच तेलंगणा आहे. आता आपण थोडक्यात प्रत्येक राज्यामध्ये आतापर्यंत किती कापूस खरेदी झाली ते समजून घेऊयात. तेलंगणा सर्वाधिक 31,70,000 गाठी कापसाची खरेदी झाली, तर महाराष्ट्रामध्ये 27,13,000 गाठी कापूस खरेदी झाला. गुजरातमध्ये 20 लाख गाठींची खरेदी झाली. कर्नाटकात 7 लाख गाठी कापूस खरेदी झाला आहे. मध्य प्रदेशात 5,55,000 गाठी
आंध्र प्रदेशात 4 लाख गाठी, तर राजस्थानमध्ये जवळपास 3.5 लाख गाठी खरेदी झाली आहे, तर ओडिशात 2,70,000 गाठींची खरेदी झाली, हरियाणात 2 लाख गाठींची खरेदी झाली आहे, तर पंजाबमध्ये केवळ 47,000 गाठींची खरेदी झाली आहे. आता यंदा देशातलं कापूस उत्पादन घटलं हे खरं आहे, परंतु कापूस बाजारभाव हंगामाच्या सुरुवातीपासून दबावत होते, त्यामुळे CCIची खरेदी यंदा जास्त होणार, CCIच्या खरेदीला प्रतिसाद मिळणार हे आधीपासूनच लक्षात येत होतं. CCIची खरेदी देखील गेल्या वर्षीपेक्षा आता काही प्रमाणात जास्त झालेली आहे, परंतु CCI अचानक मध्येच म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये लवकर खरेदी बंद करते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत CCI कापूस खरेदी करत होतं. जोपर्यंत शेतकरी कापूस विक्री बंद करत नाही तोपर्यंत CCIची खरेदी सुरू होती, पण यंदा CCI अचानक मध्येच कापसाची खरेदी बंद करते. आता युद्धजन्य परिस्थिती किंवा CCIच्या कापूस विक्रीचा या पुढच्या टप्प्यामध्ये देखील कापूस बाजारावरती दबाव कायम राहण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कापूस विकायचा होता, परंतु 15 दिवसांची मुदतवाढ हे केवळ मृगजळ ठरले. त्यापैकी केवळ 6 दिवस कापूस खरेदी झालेली आहे. त्यामुळं अनेक शेतकरी अजूनही CCIच्या कापूस खरेदीची वाट बघतायत. अनेक शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येत नाही आहे असं काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं कापूस खरेदीला किमान 31 मार्चपर्यंत तरी मुदतवाढ द्यावी अशी मागणी काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण पुढच्या 15 दिवसांमध्ये पुन्हा शनिवार रविवारच्या सुट्ट्या असतील, आणखी काही कारणामुळे जर समजा खरेदी बंद पडली तर शेतकऱ्यांना किमान काही दिवस तरी कापूस विक्रीसाठी मिळावे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या परिस्थितीमध्ये कापूस बाजारामध्ये अनिश्चित परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, कारण युद्धामुळं नेमकं कापूस बाजाराचं तसंच कापड बाजाराचं समीकरण कसं बदलतं ते पुढच्या टप्प्यामध्ये बघावं लागेल. आता एरवी आपण बघतो की कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे पॉलिस्टरचे भाव वाढतात, त्यामुळे कापूस दराला आधार मिळत असतो, परंतु सध्याची परिस्थिती अनिश्चित आहे. तेलाचे भाव देखील मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत आहेत. विशेषतः कापूस निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे. त्यामुळं पॉलिस्टर आणि आपल्या कापसापासून तयार झालेल्या कापडाचे दर नेमके पुढच्या भविष्यामध्ये कसे राहतील, त्यानुसार आपल्या कापूस बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो, CCIचे कापूस विक्रीचं धोरण कसं राहू शकतं, त्यानुसार आपल्या कापूस बाजाराचे दर त्यानुसार आपल्याला ठरताना दिसून येतील. आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात जे काही घडामोडी घडतील त्याचा आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, CCI कापूस खरेदीला मुदतवाढ देतं का, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण पुढच्या टप्प्यामध्ये घेऊच. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.